नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत प्रवाशांकडून मात्र भ्रमनिरास झाल्याचं सांगितलं गेलंय। इतका मोठं विमानतळ आहे पण मूलभूत सुविधा नाहीत अशी तक्रार केलेली आहे आणि प्रवाशांनी संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे। आणि या सगळ्या प्रवाशांसोबत आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी संवाद साधलाय, बघूया। काल 25 डिसेंबर नाताळच्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रत्यक्षात प्रवासी सेवेला शुभारंभ झाला। काल दिवसभरात जय महाराष्ट्र वाहिनीने ह्या संपूर्ण घडामोडींवर लक्ष ठेवलं। पहिल्या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची काल बातचीत देखील केली, पण पनवेल, उरण, नवी मुंबई परिसरातले अनेक असे प्रवासी होते ते केवळ फक्त राऊंड ट्रिपचा आनंद घेण्यासाठी गेले होते। काल पहिल्या प्रवासादरम्यान आपण त्यांच्याशी बातचीत केलीच होती, मात्र आज हेच प्रवासी पहिल्या प्रवासाचा आनंद घेऊन पुन्हा एकदा या नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेले आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा प्रवास त्यांच्यासाठी कसा होता। सर, काल पहिल्या विमानाने आपण इथून उड्डाण केलं हैदराबादच्या दिशेने, आज पुन्हा येत आहे, एकंदरीत हा पहिला प्रवास कसा होता? अरे, पहिली गोष्ट सरप्रायझिंग आहे की आज पण प्रतिक्रिया घ्यायला कोणते चॅनल माध्यम इथे आहेत म्हणून, आणि मी पाहतोय की जय महाराष्ट्रवाले इथे प्रतिक्रिया घ्यायला उपस्थित आहेत। काल 25 डिसेंबर 2025 रोजी 8:40चं इंडिगोचं नवी मुंबई हैदराबादचं फ्लाईट होतं। त्याच्याने आम्ही चौघं, माझी वाईफ शमा, मनोज, भूमी, आम्ही हैदराबादला गेलेलो। इट वॉज जस्ट वन टाईम एक्सपिरियन्स टू गो टू हैदराबाद अँड कम बॅक। आम्ही आज परत आलेलो आहोत इथे। खूप छान वाटलं। ज्या विमानतळाची आम्हाला इतकी वर्ष प्रतीक्षा होती ते विमानतळ आज इथे प्रत्यक्षात अनुभवायला मिळत आहे। तुमचं मत सांगा, ग्रँडनेसचा खरंच हा गवगावा केला असं तुम्हाला वाटतं? असेल कदाचित, कारण अजून काम चालू असल्यामुळे तो अजून फील येत नाहीये। गोईंग फॉरवर्ड हे कदाचित ग्रँड होईल, पण आत्ताच्या घडीला हे फेज 1 असल्यामुळे ते तेवढं मोठं वाटत नाही। निश्चितच, जसं तुम्ही उल्लेख केलात, उद्घाटनाची खरंच घाई गेली असं तुम्हाला वाटतं? उद्घाटनाची घाई झालेलीच आहे, कारण कामं बघितलीत ना तर माझ्या अंदाजाने 4 ते 5च टर्मिनल, म्हणजे जे फ्लाईटचे जाण्याचे जे पॅसेज आहेत ते टर्मिनल फक्त तेवढेच चालू झालेले आहेत। निश्चितच तुम्ही जय महाराष्ट्रशी संवाद साधलात, तर आपण पाहिलं की काल नाताळच्या दिवशी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रत्यक्षात प्रवासी सेवेला शुभारंभ जरी झाला असला, प्रवाशांमध्ये आपल्याला एकीकडे कुठेतरी आनंदाचं, उत्साहाचं, समाधानाचं वातावरण जरी पाहायला मिळत असलं तरी देखील नवी मुंबईच्या विमानतळाला अद्यापही लोकनेते दिवा पाटील यांचं नाव न दिलं गेल्यामुळे कुठेतरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्र शेतकऱ्यांमध्ये खंत आणि असंतोष आपल्याला पाहायला मिळत आहे। साहिल रेळेकर, जय महाराष्ट्र न्यूज, पनवेल।